नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपलं सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. भ्रष्टाचाराला लगाम लावण्यासाठी अमरावतीत ACBचा दणका. आता अकोला नगर रचना विभागाकडे सर्वांचे लक्ष. अकोलेकर तहानलेले आणि दूषित पाण्याने त्रस्त. 3.25 कोटींच्या निविदा मंजूर, तरीही प्रशासन सुस्त. विदर्भाचा पारा चढला. अकोल्यात 2 दिवस हीटवेव्हचा इशारा. प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन. व्यावसायिक गॅसचा तुटवडा कायम. अकोल्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद पडण्याच्या उंबरठ्यावर. भाटे क्लब विकासाचा पेच सुटणार. जुन्या विकासांचा पत्ता कट. महापालिका कोट्यवधी रुपये परत करणार. आता सविस्तर बातम्या. लाच घेण्यात सर्वाधिक अग्रेसर असलेल्या खात्यातील दोघांना अमरावती ACBने धडा शिकवला आहे. अशाच प्रकारची कारवाई अकोल्यातील नगर रचना विभागाच्या भ्रष्ट व दलालांसोबत हात मिळवणी केलेल्या कार्यालयात केव्हा होणार अशी विचारणा आता होत आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभाग ACB पथकाने मोठी कारवाई करत 1 लाख रुपयांची लाच घेताना नगररचना विभागातील 2 अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले. ही कारवाई अमरावतीतील नगररचना व मूल्य निर्धारण विभागाच्या कार्यालयात करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार एका लेआउटवर पहिला मजुरीचा शिक्का मारण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे 1 लाख रुपयाची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत ACBकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACBच्या पथकाने सापळा रचला. त्यानंतर दोन्ही नगर रचनाकारांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमुळे शहरातील प्रशासनिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अकोला शहरातील सर्वच झोनमधील नागरिक हे प्रदूषित गढूळयुक्त पाण्याने त्रस्त झाले आहेत. असे असताना स्वच्छ पाण्यासाठी सत्तारूढ पक्षासोबत विरोधकांनी पुन्हा एकदा तगादा लावला आहे. पण ढिम्म महापालिका प्रशासन काय करते हे पाहण्यासारखे असेल. आज जवळपास 3.25 कोटींपेक्षा अधिकच्या निविदांना स्थायी समितीने मान्यता दिली आहे. आज स्थायी समितीच्या मीटिंगमध्ये मानधन तत्वावरील 101 कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला 6 महिन्यांची मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर 1.5 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या औषध खरेदीला मान्यता देण्यात आली. इतकेच नाही तर जवळपास 5 झोनमधील पाणी पुरवठ्याच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी जवळपास 3 कोटी 3 लाखांच्या 5 निविदा मंजूर करण्यात आल्या. असे असताना सत्तारूढ व विरोधी नगरसेवकांनी अस्वच्छ पाणी पुरवठ्यासाठीचीही ओरड कायम ठेवली असून उन्हाळ्याच्या तोंडावर महापालिकेची पोलखोल खुद्द नगरसेवकांनी आज केली. 2 महीने से पिछले जब से हम नगर सेवक बने तब से जो बस स्टैंड के पीछे की टाकी है इसमें हर हफ्ते में जो 3 दिन आड़ पानी आता था 2 महीनों से 5 दिन 6 दिन और अभी तो इतनी हद कर दी महानगर प्रशासन ने कि 7 दिन बाद में पानी आ रहा है. पण याचं पाण्याच्या विषयावर खूप मोठी गंभीर चर्चा झाली. अकोल्यात येत असलेल्या घाण पाणी, त्यासोबत लिकेजेस, हातपंप याच्यावर निर्णय घेण्यासाठी 7 दिवसाची मुदत दिलेली आहे. 7 दिवसाचा डिसिजन होणार आहे. त्यासोबत एक अकोल्यातील एक खुला भूखंड होता भाटे क्लबच्या बाबतीत. त्या कोर्टाचा डिसिजनमध्ये पेंडिंग होतं. त्यात तो अकोल्यात एक नाट्यगृह तर पहिलेच मंजूर आहे. त्यासोबत आर्थिक परिस्थिती विचार करता कोर्टाच्या अधीन राहून निर्णय घ्या असा निर्णय झाला आहे. पूर्ण शहरामध्ये अनेक दिवसांपासून गढूळ पाणी येते आणि त्यावर प्रशासनास उत्तर विचारल्यास प्रशासन दिशाभूल करते. सांगतात की बुवा कुठल्या तरी एरियामध्ये पाईपलाईन लिकेज आहे म्हणून पाणी गढूळ आलं असेल, परंतु पाणी हे पूर्ण शहरामध्ये गढूळ येते आणि हे आज नाही तर अनेक वर्षांपासून येते. याच्या तक्रारी प्रशासनाकडे केले की प्रशासन चुकीचं उत्तर देते. एक विषय था, हमारे जो मानधन के कर्मचारी है उनको एक्सटेंशन देने का विषय था. एक विषय अकोला शहर में भाटे क्लब के जगह के टेंडर को जो ज़्यादा देर हो गई कोर्ट में प्रकरण चालू था उसका विषय था. एक विषय पानी पुरवठा के जो सबमर्सिबल पंप दुरुस्त करना है उसका विषय था. और कई विषयों पे महापालिका के इसमें चर्चा हुई है. और जो आपला दवाखाना है इसके
दवाई पुरवठा का विषय था, ये चारों विषय एक बस से मंजूर हुए। विदर्भातील तापमानाचा पारा चढत असतानाच नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने अकोला जिल्ह्यातील मंगळवार आणि बुधवार असे 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 48 तास जिल्ह्यासाठी अत्यंत कळीचे आहे। वाढत्या तापमानामुळे उष्णघाताचा धोका संभवतो, त्यामुळे दुपारी 12 ते 4 या वेळेत अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्यासाठी खालील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। तहान लागलेली नसली तरीही दिवसातून जास्तीत जास्त पाणी प्यावे। शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका। उन्हात बाहेर जावे लागल्यास डोक्यावर टोपी, रुमाल किंवा स्कार्फचा वापर करा। हलके आणि सुती कपडे परिधान करा। बाहेर तापमानात अधिक असताना कष्टाची किंवा शारीरिक श्रमाची कामे करणे टाळावे। उन्हाच्या तीव्रतेत वाहने चालवणे टाळणे, तसेच वाहने उभी करताना ती ज्वलनशील पदार्थांपासून दूर ठेवावीत। उन्हामुळे चक्कर येणे, मळमळणे किंवा जास्त त्रास जाणवल्यास घरगुती उपाय न करता तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। शहरातील विविध शासकीय आणि खासगी संस्थांनी, सामाजिक संघटनांनी सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी विनंती प्रशासनातर्फे करण्यात आली आहे। अकोल्यात जवळपास 400 ते 500 हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, स्वीट मार्ट्स, कॅटरर्स व्यावसायिक आहेत। 4-5 दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे। शासनाने त्वरित व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा मोठ्या प्रमाणावर हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट हे बंद ठेवावे लागतील अशी भीती व्यक्त केली जात आहे। अमेरिका इराण युद्धाची झळ आता अकोला शहराला देखील बसू लागली आहे। व्यावसायिकांना सिलेंडर अभावी व्यवसाय करणे कठीण झाले आहे। तसेच लग्नसराई सुरू असल्यामुळे कॅटरिंग व्यावसायिक सुद्धा मोठ्या अडचणीत सापडले आहेत। सिलेंडर मिळाले नाही तर व्यवसाय कसा करावा हा गंभीर प्रश्न आहे। शासन प्रशासनाने या बाबतीत तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी अकोला हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी केली आहे। सर, अगर अभी सिलेंडर की जिस तरह की किल्लत चल रही है, अगर होटल व्यवसायी को सिलेंडर देना बंद हो जाए तो क्या पर्याय आपके लिए रह जाता है? पर्याय तो बाज़ार में बहुत सारे है उपलब्ध, लेकिन अगर ये अचानक से बंद हो जाए तो उसके ऊपर हमको स्विच करने के लिए, फॉर एग्ज़ाम्पल इलेक्ट्रिक, जैसे इंडक्शन हमारे घर में हम यूज़ करते हैं, बस वही चीज़ हमारे कमर्शियल यूज़ के लिए भी अभी मार्केट में उपलब्ध है, लेकिन वो महंगी भी है। और अगर हमने उसमें उस चीज़ के ऊपर स्विच ओवर करना है तो उसमें इन्वेस्टमेंट और समय वो दोनों लगेगा, और वो लगने के बाद में वापस से अगर इसकी उपलब्धता हो जाती है तो फिर वो एक इन्वेस्टमेंट हमारे लिए थोड़ा सा आज के समय में एक डेड इन्वेस्टमेंट बोलो, या फिर हमको उसको कंटिन्यू करना रहेगा, ऐसा हो सकता है। सोलर है, लेकिन हर चीज़ में बस वही है कि उसके अंदर पहले इन्वेस्टमेंट करना पड़ेगा और उसमें समय जाएगा, और उतना फिर हमारा बिजनेस का लॉस होगा। यही एक बात। सिलेंडर की जो अभी स्थिति है, परिस्थिति है कि भाई बड़े सिलेंडर देने से मना कर दिए, दे नहीं रहे, बहुत शॉर्टेज जा रहा है इस चीज़ का। और छोटे सिलेंडर के लिए जो पकड़ा पकड़ी चालू है, हमारी भाषा में अगर बोलेंगे तो पकड़ा पकड़ी चालू है, तो वो है। तो छोटे सिलेंडर हम ले नहीं सकते डर के कारण, और बड़े सिलेंडर मिल नहीं रहे हैं। तो फिर आगे की परिस्थिति ये रहेगी कि भाई हमको लकड़े वगैरह जमा करना पड़ेगा और लकड़ी पे काम करना पड़ेगा। लकड़ी वाले भट्टे लगाओ और कोयला लेके आओ और कोयले पे काम करो, और काम तो बंद नहीं कर सकते। तो जो भी जैसे भी सिलेंडर का जो भी प्रॉब्लम चल रहा है, तो उसके लिए ऐसा कोशिश रहेगी अपना, मतलब हम लोग ये चाहते हैं कि भाई जो भी प्रॉब्लम है उसको जल्दी से जल्दी आप सॉल्व कीजिए, और हमको बड़े सिलेंडर जल्दी से जल्दी दीजिए, ताकि हमको आगे प्रॉब्लम ना जाए। वापस से सिगड़ी चालू करना पड़ेगा, उसके सिवा कोई विकल्प नहीं है। नहीं तो फिर इलेक्ट्रिक सिगड़ी, बस यही विकल्प है। तो ये बाकी तो बंद नहीं कर सकते ना व्यवसाय, ये संभव तो करना ही पड़ेगा ना। यानी इलेक्ट्रिक सिगड़ी का विकल्प आपके पास रहेगा? हाँ, और नहीं तो फिर कोयला, नहीं तो लकड़ी, वो सिगड़ी करेंगे चालू। अभी तो सिगड़ी डोसा चल ही रहा ना, इधर भी चालू कर देंगे सिगड़ी डोसा, उस पर दूसरा माल भी कर देंगे चालू, सिगड़ी। ओके, ठीक है, धन्यवाद।
मोकेची जागा असलेल्या भाटे क्लबचा विकास रखडला असून या प्रकरणात उच्च न्यायालयाने स्थायी समितीने निर्णय घेण्याचे आदेश दिला होता. भाटे क्लब विकासक तापडिया यांना ती आता मिळणार नसल्याची माहिती असून त्यासाठी जुन्या विकासकाला महापालिका भरलेला पैसा परत करणार असल्याची माहिती मिळाली. अकोला शहरातील मोक्याची जागा असलेल्या भाटे क्लबच्या विकासासाठी छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया या विकासकांना जागा देण्यात आली होती. पण त्याविषयी अनेक अडचणी आल्या. त्याविषयीची एक याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित असून विकासकांना ही जागा ताब्यात देण्यात विकास करायचा की पुन्हा ही जागा ताब्यात घेत महापालिका नव्याने टेंडर काढणार या विषयावर आज स्थायी समिती सभेत चर्चा झाली. या चर्चेत ही जागा पुन्हा महापालिका ताब्यात घेणार असून यासाठी विकासकाला त्यांचे जमा असलेला पैसा परत करण्याची तयारी मनपा प्रशासनाने सुरू केली आहे. ही जागा राज्य शासनाची असून त्यावर पुन्हा महापालिका कुठले विकास काम प्रस्तावित करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या विषयावर उच्च न्यायालयात काय निकाल लागतो हे पाहण्यासारखे असेल. मेळघाटातील आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काढलेल्या शेतकरी कर्जमाफी आठवण व मेळघाट संघर्ष महापदयात्रेची सांगता चिखलदरा येथे झाली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी कर्जमाफीचे श्रेय बच्चू कडू यांना दिले. फोनवर त्यांची चर्चा झाली. आंदोलनाची दखल घेत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री प्रकाश आबिटकर, माजी खासदार आनंदराव अडसूड हे चिखलदरा येथे आले होते. त्यांनी बच्चू कडू यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर सरकारकडून सकारात्मक भूमिका घेतली जाईल असे आश्वासन देण्यात आल्याने मेळघाट संघर्ष महापदयात्रा स्थगित करण्यात आली. 1 मार्चपासून सुरू झालेल्या महापदयात्रेतून मेळघाट मधील ज्वलंत समस्या मांडण्यात आल्या. तुमची शेतकरी आंदोलनानंतर सरकारने समिती नेमली आणि 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. मेळघाट संघर्ष यात्रेत मांडलेले प्रश्नही लवकर सोडवले जातील. तसेच काय वॉकचे कामही लवकर पूर्ण होईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आज 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी झाली, त्याबद्दल आम्ही आभार मानतो. मात्र नियमित कर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ 50,000 रुपयांचे प्रोत्साहन देऊन चालणार नाही. त्यांना किमान 1.5 लाख रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. बच्चू भाऊंचा विजय असो. या बजेटमध्ये कर्जमाफीचा निर्णय घेतला तो बच्चू भाऊंनी आंदोलन शेतकऱ्यांसाठी केलं म्हणून आम्ही तात्काळ घोषणा आम्ही केली होती कर्जमाफीची. कर्जमाफीची घोषणा जी केली होती, वचन दिलं होतं निवडणूक पूर्व काळात, निवडणुकीच्या वेळेत ते आम्ही पूर्ण केलं. याचं श्रेय देखील बच्चू भाऊला जात आहे. शासन स्तरावरच्या कर्जमाफीच्या संदर्भात रेग्युलर कर्जदार आहेत त्याचा विषय आहे. दुसरा पेरणी ते कापणीपर्यंतचा विषय आहे. खास करून मेळघाटमध्ये जर त्याची सुरुवात केली तर प्रचंड ताकद मेळघाटातल्या लोकांना तिथे भेटेल. त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढण्याची ताकद त्या मागे आहे. जलसंधारणचे कामं म्हणजे प्रत्येक नाल्यावर आणि नदीवर तर पाणी वळवण्याचं काम जर झालं तर प्रचंड कायमची पाण्याची समस्या सुटू शकते. इथल्या शिक्षणाच्या संदर्भातला विषय आहे. चुरणीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या संदर्भातला विषय आहे. त्याचं अपडेट म्हणजे शनिवर्धित करणं गरजेचं आहे. चुरणी तालुक्याचा विषय असणार. तर सगळ्या ज्या महत्वाच्या विषय घेऊन MRGS मध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. सेमाडोला 3 बसेस ठेवून त्या आजूबाजूच्या गावाला कसं कव्हर करता येईल वाहतुकीसाठी, ह्या सगळ्या विषय घेऊन आणि रायगडच्या आंदोलनानंतर जे मुख्यमंत्र्यांना बैठक घेतली होती त्याच्यातले काही दिव्यांगाचे विषय आहे ते सगळे आज चर्चा आम्ही करणार आहोत. आंदोलनाचा आज 9वा दिवस आहे. महाराष्ट्राचे मंत्री आहेत. पालकमंत्री मला वाटते बावनकुळे ते इराणच्या युद्धात व्यस्त आहे. त्यांना इकडे वेळ भेटला नाही. मला असं वाटतं का एवढा निर्दयी माणूस मी अजूनही आयुष्यात पाहिला नाही. पालकमंत्री असताना साधा एखादा फोन, त्याची विचारपूस, त्यांना असं वाटतं इथला आदिवासी, इथला गवळी समाज, इथला भलाई समाज मेला तरी चालते, यांना आंदोलन करू द्या, यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी एकंदरीत भूमिका पालकमंत्र्याची दिसते. त्यांना एकंदरीत याच्यात राजकारण करायला पाहिजे नव्हतं. आम्ही
पुऱ्या दौऱ्यामध्ये कधीही कोणत्याही राजकीय पक्षावर बोललो नाही किंवा सरकारवर बोललो नाही, परंतु ते आता बोलण्यास भाग पडत आहे. म्हणजे पालकमंत्र्याला वेळ भेटू नये एवढी राजकारण करण्यात इथे पिण्याचं पाणी भेटत नाही. साधं आजही इथे पाहतो का सलोना चिखलदऱ्याहून 16 किलोमीटरवर आहे. इथे पाण्याची अवस्था पाहिली तर अत्यंत बिकट आहे. आणि अशा पालकमंत्री फक्त राजकारण करत असेल, इथले MP ची वाळू रेती जे येतं ते झिरो रॉयल्टीवर येतं आणि महाराष्ट्र त्याच्यावर रॉयल्टी लावतोय. मग तुम्हाला चंद्रपूरची रेती इथं आणायची आहे का? पालकमंत्र्याला वेळ भेटू नये याचंच नवल वाटतं. त्यांना असं वाटतं का मेळघाटवाले मेले का आणि जिवंत राहिले का? अरे त्यांनी तुम्हाला 1,40,000 मतं देऊन निवडून दिलाय तुमचा आमदार. लाज वाटायला पाहिजे ना थोडी तरी. अनैतिक संबंधातून अमरावतीत एकाची हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतक वीट भट्टीवरील कामगार असून त्याचे नाव सूरज पसुलाल यादव असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो पाचोऱ्याच्या वीटभट्टीवर काम करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी 2 तासात गुन्ह्याचा छडा लावला. गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी वीट भट्टीवरील कामगार, मृतकाची पत्नी व इतर नातेवाईकांकडे चौकशी केली असता मृतकाचे नाव सूरज पुसुलाल यादव असून तो गोंदिया जिल्ह्यातील धनसोड येथील रहिवासी आहे. हल्ली मुक्काम मसला बडनेरा असल्याची माहिती मिळाली. सूरज हा त्याच्या पत्नीसोबत आरोपीचे अनैतिक संबंध असल्याचा नेहमी संशय घेत होता. त्यावरून आरोपीसोबत दारूच्या नशेत वाद व्हायचा. 9 मार्च रोजी मृतक व छिंदवाडा जिल्ह्यातील मोहडोगरी येथील रहिवासी आरोपी अनिल शिव धुर्वे यांच्यात रात्री 9 ते 10 वाजेच्या दरम्यान भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्यामुळे आरोपीने मयताला खाली पाडले व दगडाने ठेचून त्याची हत्या केली. पोलिसांनी अनिल धुर्वे याला ताब्यात घेऊन तपास केला. आरोपीने गुन्हा केल्याचे कबूल केले. घटनेबाबत बडनेरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वातील पथकाने कारवाई केली. शहरातील मुस्लिम बांधव रमजान ईद मोठ्या उत्साहात ईद साजरी करतात. यंदा रमजान ईद 20 आणि 21 मार्च रोजी चंद्रदर्शनानुसार साजरी होण्याची शक्यता आहे. या दिवशी शहरातील विविध ईदगाहमध्ये मोठ्या संख्येने नागरिक ईदची नमाज अदा करण्यासाठी एकत्र येतात. त्या अनुषंगाने ईदगाह परिसरात आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी माजी उपमहापौर तथा नगरसेवक रफिक सिद्दीकी यांनी महापौर, उपमहापौर, सभापती तसेच मनपा आयुक्त यांना निवेदन सादर केले होते. निवेदनाची दखल घेत संबंधित विभागांना तात्काळ आवश्यक कामे करण्याचे आदेश दिले आहेत. ईदपूर्वी ईदगाह परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि सुस्थित राहावा यासाठी महानगरपालिकेकडून विविध कामांना गती देण्यात आली आहे. त्यानुसार हरिहरपेठ येथील ईदगाह येथे डांबरीकरण, मुरुमाची चुरी टाकणे, परिसराची साफसफाई तसेच रंगरंगोटी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच शहरातील इतर ईदगाहमध्येही मुरुमाची चुरी टाकणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि रंगरंगोटी करण्याचे निर्देश महानगरपालिकेच्या संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. जेणेकरून ईदच्या दिवशी नमाजासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये. दरम्यान हरिहरपेठ ईदगाहाची पाहणी करण्यात आली. अकोला शहराचे काझी फैजान काजीमदीन काझी यांच्या उपस्थितीत ईदगाह परिसराची पाहणी करण्यात आली. नमाजासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी मैदानाची स्थिती, प्रवेश मार्ग, स्वच्छता तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी अकोला महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, अभियंता आशिष निचड तसेच मनपा कर्मचारी उपस्थित होते. आदरणीय महापौर साहब, उपमहापौर साहब, स्टैंडिंग चेयरमैन विजूभाऊ अग्रवाल, आयुक्त साहब को हमने ईद के विषय में एक पत्र दिया कि आने वाले समय में 10-12 दिन में ईद है और ईदगाह की साफ सफाई, रंगरोटी और जहाँ जो भी दुरुस्ती करने के लिए महापालिका जो हर समय करते आती है वो करना चाहिए. तो इस पत्र के आधार पर महापौर साहब, उपमहापौर साहब और हमारे स्टैंडिंग चेयरमैन ने प्रशासन को आदेश दिया कि तुरंत इस पर कार्रवाई करे. जो भी ईदगाह का विषय है तुरंत इसको काम करे. और आज उन्होंने हमारे साथ में आदरणीय गुजर साहब जो हमारे यहाँ के महानगर पालिका के डिप्टी इंजीनियर है उनको भेजा और उन्होंने पूरा सर्वे किया. और हम प्रशासन का तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं और महापौर, उपमहापौर साहब और स्टैंडिंग चेयरमैन साहब का भी बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं जिन्होंने हमारी बात को सुनकर समाज की जो समस्या है उनको हल करने की कोशिश करी. धन्यवाद. महानगरपालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मुख्य ईद बाबत ईदगाहवर सर्व आवश्यक तयारी केलेली करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. डांबरीकरण पण होईल, सर्व साफसफाई पण होईल, मुरुम चुरी पण टाकण्यात येईल. आणि या ईदगाहसोबत इतर जे ईदगाह आहेत, अकोट फाईलमध्ये आहे, खदानवर आहे,
त्याचं सुद्धा नियमित दरवर्षीप्रमाणे देखभाल दुरुस्तीची कामं आणि साफसफाईची कामं केली जातील तसे आदेशित करण्यात आलेले आहेत. का शुक्रिया अदा करता हूँ जो हर साल की तरह इस साल भी वक्त के रहते महानगर पालिका ने ईदगाह का काम शुरू करवाया है और मैं हमारे तमाम जितने भी साथी हैं हमारे रफ़ीक सिद्दीकी साहब और जावेद ज़करिया साहब ये हमेशा कोऑपरेट करते हैं और इस साल भी उन्होंने कोऑपरेट किया है और तमाम महानगर पालिका कर्मचारी जो इस कड़ी धूप में हमेशा शिद्दत से मेहनत करते हैं, साफ सफाई का खास ख्याल रखते हैं, मैं उन सभी का शुक्रिया अदा करता हूँ। 20 मार्च या 21 मार्च को होने वाली है, जिसकी तैयारी पूरी की जा रही है। अकोला महानगर पालिका और शहर सुधार समिति की ओर से ये तैयारी की जा रही है जैसा हर साल होती है। और इस साल विशेष बात यह है कि ईदगाह पे जो है पूरा डामरीकरण किया जा रहा है, जिससे ज़्यादा से ज़्यादा लोग जो है पीछे तक नमाज पढ़ सके। जगह को जो है बढ़ाया जा रहा है। ये महानगर पालिका और शहर सुधार समिति के महापौर, उप महापौर, सभापति और कमिश्नर साहब और रफीक सिद्दीकी साहब का मैं शुक्रिया अदा करता हूँ। पाहणी करताना माजी उपमहापौर तथा नगरसेवक रफीक सिद्दीकी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे संघटक सचिव जावेद जकारिया, नगरसेवक सय्यद रहीम उर्फ सैदूभाई, नगरसेवक सय्यद वसीम, समाजसेवक शेख मुजम्मिल, शेख अनीस, समाजसेवक अब्दुल अजीम जाबीर, संबंधित ठेकेदार आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी ईदगाह परिसरातील आवश्यक कामे लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनीही सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। ईदच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या या कामांमुळे शहरातील मुस्लिम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी स्वच्छ व सुस्थित परिसर उपलब्ध होणार असून रमजान ईदचा सण शांतता, बंधुत्व आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा होण्यासाठी मदत होणार आहे। अकोला महाराष्ट्रातून RRC न्यूजसाठी युसुफ शेख यांचा विशेष रिपोर्ट। अडगाव बुद्रुक येथे शेतकऱ्याच्या हरभऱ्याच्या गंजीला आग लावून मोठे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे। या आगीत कापणी करून ठेवलेला हरभरा जळून खाक झाला असून सुमारे 1,75,000 रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे। अडगाव बुद्रुक येथील अल्पभूधारक शेतकरी शशिकांत वैजनाथ तंबारे यांनी यंदा 3 एकर शेतात मोठ्या आशेने हरभऱ्याची लागवड केली होती। दिवसरात्र मेहनत करून पीक काढणीपर्यंत आणले। कापणी केल्यानंतर मळणीसाठी हरभऱ्याच्या गंजी शेतात रचून ठेवण्यात आल्या। मात्र 8 मार्चच्या रात्री अचानक आग लागून या गंजी जळून खाक झाल्या। या आगीत सुमारे 30 पोते हरभरा जळून गेल्याचे अंदाजे 1,75,000 रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान शेतकरी शशिकांत तंबारे यांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। अंजनगाव सुरजी परिसरातील सागर कापूस इंडस्ट्रीमध्ये सोमवारी रात्री भीषण आग लागली। या आगीत अंदाजे 15,000 क्विंटल कापूस, 50 गाड्यासारखी तसेच 300 ते 400 गाठींचा साठा जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे। या दुर्घटनेत सुमारे 7 ते 8 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही आग सोमवारी रात्री 9:30 ते 9:45च्या सुमारास लागली। कापसाच्या मोठ्या प्रमाणात साठा असल्यामुळे आग वेगाने पसरत गेली आणि काही वेळातच तिने भीषण रूप धारण केले। आग विझवण्यासाठी दर्यापूर, अकोट आणि परतवाडा येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। मात्र अंजनगाव नगर परिषदेची अग्निशामक गाडी उशिरापर्यंत घटनास्थळी पोहोचली नसल्याची चर्चा परिसरात होती। या कापूस इंडस्ट्रीजचे मालक लक्ष्मणकांत राठी, उदय राठी असल्याची माहिती आहे। या ठिकाणी CCIचा कापूस सुद्धा साठवलेला होता। रहिमापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। भीषण आग पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही सहकार्य केले। कापूस इंडस्ट्रीज संघटनेचे पदाधिकारी, नगर परिषद अध्यक्ष अविनाश गायगोडे, आरोग्य सभापती प्रवीण नेमाडे तसेच इतर पदाधिकारी घटनास्थळी आले होते आणि आग विझवण्याच्या कामात मदत करताना दिसून आले। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा काढावा तसेच त्यांना न्याय देण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वतीने करण्यात आली। या संदर्भात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज चव्हाण आणि सचिव गौतम खंडारे यांच्या नेतृत्वात शासनाकडे निवेदन सादर करण्यात आले। अमरावती येथे आज मागणी रेटून धरली।
भूसंपादन कायद्यानुसार प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीस 5% समांतर आरक्षणातून शासकीय किंवा निमशासकीय सेवेत सामावून घेण्याची तरतूद आहे. परंतु त्याची योग्य अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे राज्यात प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रधारक सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. संघटनेने शासनाकडे समांतर आरक्षणाची मर्यादा 5%हून 15% करण्याची मागणी केली आहे. तसेच विविध विभागांमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी 50% जागा राखीव ठेवून विशेष भरती करावी. विदर्भातील सरळ खरेदीधारक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान तातडीने वितरित करावे. तसेच 5 वर्षात नोकरी न मिळालेल्या प्रकल्पग्रस्तांना 40 लाख रुपयांचे अनुदान किंवा किमान 5 एकर जमीन देण्याची तरतूद करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. राज्याच्या विकासासाठी सर्वस्वाचा त्याग केलेल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे. शेतकरी आलेले आहे. हजारोच्या संख्येने एल्गार मोर्चा निघालेला आहे आणि प्रकल्पग्रस्तांवर शासन प्रशासन अन्याय करत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून ज्या प्रलंबित मागण्या आहे, जसं म्हणजे सरळ खरेदी पद्धतीनं 1 लाख 1.5 लाख रुपये एकराप्रमाणे शेतकऱ्यांनी आपली जमीन दिली, पोटाची किंगी भरण्याची शेती दिली, घरदार दिलं, गाव दिलं आणि त्याच शेतकऱ्यावर हे शासन प्रशासन अन्याय करत आहे. जे सानुग्रह अनुदान 832 कोटी संपूर्ण विदर्भासाठी शासनानं मंजूर केलं होतं, त्याचा काही प्रमाणात वाटपसुद्धा झाला आहे. 20% आजपर्यंत वाटप झालं आहे. जे 5% आरक्षण आहे ते आमची 15%ची मागणी होती, शासनानं त्याला होकारसुद्धा दिला होता आणि अशा अनेक मागण्या प्रलंबित आहे. आज रोजी जो मोर्चा निघाला आहे हा त्या संदर्भात निघालेला आहे की ज्या आमच्या प्रलंबित मागण्या आहे त्या मागण्या शासन स्तरावर मीटिंग लावून त्या मंजूर करण्यात यावी. आज आम्ही प्रशासनाला एवढीच विनंती केलेली आहे की त्यांनी ताबडतोब CMOशी संपर्क साधावा, आमच्या भावना त्यांना कळवाव्यात आणि आमच्या ज्या समस्या आहेत त्यांनी जे आम्हाला आश्वासनं दिले होते त्या आश्वासनाची पूर्ती करण्याकरता त्यांनी ताबडतोब मंत्रालय स्तरावर ते आमची एक मीटिंग बोलवली पाहिजे आणि या समस्याचं निराकरण केलं पाहिजे. दुसरं सांगायचं म्हणजे शेतकऱ्यांचा सन्मान, जिकडे तिकडे आपण म्हणतो की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे वगैरे, आणि शेतकऱ्याचा मात्र इथे सन्मान होत नाही. आज जिल्हाधिकाऱ्यांना हे माहिती होतं की एवढा मोठा हा एल्गार मोर्चा इथे येणार आहे, त्यांनी शेतकऱ्यांचा निवेदन स्वीकारून सन्मान करायला पाहिजे होता. पण इथे जिल्हाधिकारी उपस्थित होते, आम्हाला नाईलाजाने इथे RDCला निवेदन द्यावं लागलं. आता त्यांच्या मार्फत हे शासनाला पाठवलं जाईल आणि शासनाला आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी ताबडतोब आमची मीटिंग बोलवावी आणि या शंकांचं या समस्याचं निराकरण करावं. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. भ्रष्टाचाराला लगाम लावण्यासाठी अमरावतीत ACBचा दणका. आता अकोला नगर रचना विभागाकडे सर्वांचे लक्ष. अकोलेकर तहानलेले आणि दूषित पाण्याने त्रस्त. 3.25 कोटींच्या निविदा मंजूर, तरीही प्रशासन सुस्त. विदर्भाचा पारा चढला. अकोल्यात 2 दिवस हीटवेव्हचा इशारा. प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन. व्यावसायिक गॅसचा तुटवडा कायम. अकोल्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद पडण्याच्या उंबरठ्यावर. भाटेकला विकासाचा पेच सुटणार. जुन्या विकासांचा पत्ता कट. महापालिका कोट्यवधी रुपये परत करणार. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,46,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.